नमस्कार मित्रांनो, जे वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी इथं समोर आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी काय आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, जे वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची कपात मित्रांनो या ठिकाणी केलेली आहे आणि हे जे नवीन दर आहे हे नवीन दर 15 मार्चच्या सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। या निर्णयामुळे दिल्लीतील जे प्रति लिटर पेट्रोलचे दर आहेत ते 94 रुपये 72 पैसे आणि डिझेलचा दर 87 रुपये 63 पैसे राहणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात कपात होणार असल्याची चर्चा सुरू होती। 2 दिवसात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इंधन कंपन्यांनी दरामध्ये कपात करून ग्राहकांना या ठिकाणी मोठा दिलासा दिला आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता आणि कच्च्या तेलांच्या वाढत्या भावामुळे गेल्या 2 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जी कपात होणार होती ती कपात अद्यापपर्यंत झालेली नव्हती, परंतु आता ही जी कपात आहे ही कपात झालेली आहे आणि 15 मार्च 2024 च्या सकाळपासून हे जे नवीन दर आहेत हे नवीन दर लागू होणार आहेत। तर या निर्णयाची मित्रांनो माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।